हाय हॅलो नमस्कार. अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तुमचा दिवस एकदम मस्त आणि छान पॉझिटिव्हमध्ये जावा ही स्वामी महाराजांकडे प्रार्थना. आता सकाळी चहा घेतल्याशिवाय तर काय कामाची सुरुवात होत नाही. तसंच काही माझं असं असतं, चहा घेतला मस्त काय त्यानंतर मग कामाला तो सुरुवात कशाला केली. कोणाकोणाचं असं होतं बरं, अगं चहा शंभू करायचा घेतला आहे. की सगळी कामाला सुरुवात होते. माझं तर असंच आहे, सगळ्यात पहिलं तर मला चहा घ्यायला लागतो. आणि कुठे जायचं तुमच्यापैकी घालून बऱ्याच जणांचं असं आहे का? मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. घालून कुठे जायचंय? हं? कोणासोबत? ऑफिसला जाते. अगं पप्पाला जायचंय, तू कुठे चालली? हां अगं तू स्कूलला जायचं असतं. हां जाणार. अगं ते नको घालू, राहू दे, गरम होतंय. पण तुझं काय आता नवीन ड्रेसचं मायरा? हं? आता किती नाही म्हटलं तरी मायरा रोज रडून पडून एक राऊंड मारून येतीच पप्पासोबत जाऊन. तसंच काहीसं झालं. त्यानंतर ती इथे गेली आणि एक राऊंड मारून आलीच. रोज पण अशीच करते ती. कधी कधी तरी ठीक आहे, तिच्या मूडवर असतं. कधी कधी स्वतःहूनच बाय करते. पण आज काहीसा मूड तिचा जास्तच झालेला. खूप रडली वगैरे आणि त्यानंतर म्हटले की नाही मला जायचंच आहे आणि गेली. आता तिला जबरदस्ती थांबवण्यातही काही अर्थ नव्हता. खूप दंगा घातला असता तिने आणि मलाही काही काम करू दिलं नसतं. म्हणून म्हटलं एक राऊंड मारून. हं. 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 यन. हं. 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 हां यू. हां हां. हं. हां. व्हेरी गुड. मायरा जाऊन वगैरे आली. त्यानंतर तिचं आंघोळ वगैरे आवरून घेतलं आणि थोडंसं रिव्हिजन चालू असतं आमचं डेली. ABCD म्हणून दाखवत होती ती मला. त्यानंतर मी इथे शाबू बनवण्यासाठी घेतलेला. त्यानंतर शाबू वगैरे बनवला, शेंगा वगैरे भाजल्या आणि या चतुर्थी असल्यामुळे शाबू फार काही मला आवडत नाही. पण आता दिवसभर काय खाणार म्हणून शाबू वगैरे थोडा केलेला. आता त्यानंतर इव्हिनिंगला मी म्हटलं की आता नारळ खोवून ठेवते, कारण की मला बाहेर जायचं होतं आणि यायला उशीर वगैरे होईल. त्याच्यामुळे मी आधीच नारळ खिसून ठेवलेला. आणि हे स्प्राऊट मेकर खरंच खूप एकदम माझ्या मदतीला येतं. खूप छान प्रकारे मदत होती आहे. त्याच्यामध्ये एकाच वेळी 3 धान्यांनाही आपण म्हणजे मोड आणू शकतो. तर अशा प्रकारे खूप सारी मदत होती ते स्प्राऊट मेकरने. त्याच्यानंतर मी मटकीची भाजी इथे केली आणि भाजी पोळी एवढं मी करून गेले आणि त्याच्यानंतर बाहेर गेले. माझी जी कामं होती ती करून आले. त्यानंतर ठरवले की आल्याच्यानंतर मोदक करूया. त्याच्यामुळे मी इथे इव्हिनिंगला स्वयंपाक करून बाहेर पडलेली. बाहेरचे काम वगैरे आवरून आल्याच्या नंतर फ्रेश वगैरे झाले मी आणि त्याच्यानंतर इथे मी मोदक बनवण्यासाठी घेतलेले. त्यानंतर गूळ वगैरे इथे खिसून घेतला. त्यानंतर एक पॅन ठेवलं, त्याच्यामध्ये सगळ्यात आधी तर तूप टाकलं. तुपामध्ये छान असं मस्त नारळ भाजून घेतला
नारळ भाजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पुन्हा जो गूळ खिसलेला होता तो ॲड केला, बघू शकता तुम्ही. ॲड केल्याच्या नंतर आता इथे थोडं जळालं आहे माझ्याकडून मायरामध्ये. त्यानंतर थोडी वेलची पूड वगैरे त्याच्यामध्ये टाकली आहे. आणि त्यानंतर इथे अर्धं दूध आणि अर्धं पाणी घेतले, त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ, थोडीशी साखर आणि त्यानंतर इथे तूप टाकलं आहे. आणि त्यानंतर जेवढ्या वाटीने नारळ घेतलेला तेवढ्याच वाटीभर एक पीठ टाकलेलं. त्यानंतर छान असे मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर 10 मिनिट असं रेस्ट करण्यासाठी ठेवून दिलं. रेस्ट झाल्याच्यानंतर 10 मिनिट छान रेस्ट घेतल्याच्यानंतर पुन्हा असं छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम छान असं जोर लावून पीठ मळून घ्यायचं आहे. मग छान आपले मोदक तयार होतात. अशा प्रकारे छान असं मळून घेतलं आणि त्यानंतर वरून थोडंसं तूप टाकलं आणि छान गोळा करून सांडायला पीठ देऊ. माहिती पप्पा मन देऊन जाणार नाही करते केला पडेल पडेल. होय हे बघ झाला मम्माच्या. वाव ती पप्पा बोलता एमटी ती पप्पा गणपती बाप्पा मोरया. वर्षांना अशा प्रकारे छान मस्त मोदक बनून रेडी झाले. मायराची लुडबुड बघितली असेल तुम्ही. छान लुडबुड तिने करत होती माझ्या मध्ये. मी जसं करेल तसंच तिला करायचं होतं. त्याच्यानंतर इथे चाळणीला तर मी आधी तेल लावून घेतलं, कारण की खाली मोदक चिकटू नयेत. त्यानंतर इथे 12 मिनिट छान असे मंद आचेवर उकडू दिले मोदक. त्यानंतर मोदक उकडेपर्यंत मी इथे कोशिंबीर करण्यासाठी घेतली. काकडी कांदा चिरून घेतलं. त्यानंतर दही ॲड केलं, त्यानंतर मीठ ॲड केलं आणि बघू शकता तुम्ही कोशिंबीरही माझी बनवून झालेली आहे. तोपर्यंत इथे आपले मोदकही रेडी झालेले आहेत. घेते घेते कसं खातो गजे बाप्पा? दे टीका टीका दे. नमस्कार कर वाकून. पप्पा घेते हा घेते. तू नमस्कार कर वाकून. कर वाकून नमस्कार. व्हेरी गुड. पप्पा घेते घेते. दे दे ना. त्यानंतर सगळं आवरल्याच्या नंतर देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. चंद्र तर उगवलेलाच होता. मला थोडा उशीर झालेला. देवाची आरती वगैरे करून घेतली. आता हे टाळ वाजण्याचं आमच्या कोणाच्या डोक्यातही नव्हतं, पण मायरा स्वतः जाऊन घेऊन आली आणि टाळ वाजवायला लागली. तर कसं असतं, एकदा तिला सांगून ठेवलेलं, त्यानंतर तिने मनात ठेवलं की आता दरवेळेस आरतीला टाळ पाहिजे. असं आरती वगैरे झाल्यावर घरात किती छान पॉझिटिव्ह एनर्जी येते की नाही, छान वाटतं मनाला, अगदी प्रसन्न. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. इथे जेवण वगैरे झाल्याच्यानंतर थोडं बसलो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि हो, चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण अशाच नवीन आणि छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. हेल्दी राहा, हेल्दी खा आणि फिट राहा. बाय.